रेन वॉटर पाईपचं काम तुम्ही बिल्डिंग नवीन तयार करत असाल तर त्यावेळी तुम्ही कन्सिल्ड फिटिंगमध्ये सुद्धा करू शकता. म्हणजे भिंतीच्या आतमध्ये राहतं. ऑलरेडी तुमची भिंत बांधकाम तयार असेल तर त्या ठिकाणी काय कन्सिल्ड करायची गरज नाही, फोडाफोडी करून ही पाईप बसवायची काय गरज नाही. ओपन पाईपिंगमध्येच हे केलेलं कधीही चांगलं. आता जेव्हा आपण हे पाईप बसवत असतो तर हे कसं करावं, तर जो काय आपला स्लॅब असतो त्या स्लॅबच्या जे काय पॅरापेट वॉल असतो तिथं आपण एक छोटंसं होल पाडतो, त्या ठिकाणी पाईप बसवतो. तुम्ही बऱ्यापैकी घरं बघितली असतील जिथं पॅरापेट वॉलमधून किंवा जे काय स्लॅबचा भाग असेल तिथून एक फूटभर पाईप अशी बाहेर काढली जाते, फूट 2 फूट असेल ती बाहेर काढली जाते आणि वरनं डायरेक्ट पाणी खाली पडत असतं. तिथं कुठलीही पाईप नसते, डायरेक्ट स्लॅबचं पाणी त्या बाहेर काढलेल्या पाईपमधून थोडं थोडं का किंवा मोठं मोठं असं ते पडत असतं. जसं पाऊस असेल त्यानुसार ते पडतं. पण जेव्हा वारा असेल आणि ते वारं त्या भिंतीच्या विरुद्ध असेल तेव्हा ते पाणी डायरेक्ट भिंतीवरती आपटतं आणि तेव्हासुद्धा जे काय बाहेरच्या बाजूचं कलर काम असेल ते सुद्धा खराब होतं. पाणी खाली पडतं, ती डायरेक्ट भिंतीला चिकटून जी खालची जमीन आहे त्यामध्ये पडतं आणि ते पाणी काय होतं त्या जमिनीमध्ये मुरतं आणि ती ओल परत घराच्या आतल्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे तिथं सुद्धा हा प्रॉब्लेम होतो. स्लॅबवरती जे काही पॅरापेट वॉल असते त्यालाच एक छोटंसं होल पाडून, शक्यतो आपण 4 इंची रेन वॉटर पाईप वापरतो, त्याच्यापेक्षा कमी वापरू नका किंवा त्याच्यापेक्षा जास्त वापरायची पण काय गरज नाही. मग त्या भिंतीला छोटंसं होल पाडून त्यामध्ये एक थोडंसं भाग काय करायचा पाईपचा बाहेर काढायचा आणि त्याला दुसरी पाईप चिकटून आपली जे काही मेन वॉल आहे, मुख्य भिंत आहे त्यालाच घासून काय करायचं, ती पाईप खाली जमिनीपर्यंत न्यायची. म्हणजे पावसाचं जे पाणी स्लॅबवरती साचणार आहे ते कुठं जाणार, त्या पाईपमधून खाली डायरेक्ट जाणार. म्हणजे ज्या मधल्या भिंती आहेत त्या भिंतीचा आणि त्या पाण्याचा काहीही संबंध येत नाही. स्लॅबपासून जमिनीपर्यंत ही पाईप आपण खाली आणलेली आहे. आता ही डायरेक्ट जमिनीवरती सोडून चालणार नाही. जर मातीची जमीन असेल आणि भिंतीला चिकटून एकतर आपण पाईप घेतलेले आणि मातीची जमीन खाली आहे तिथं डायरेक्ट ही पाईप सोडायची नाही, ओपन ठेवायची नाही. तिथून आपल्याला पाईपचं कनेक्शन अजून एखादी पाईप जोडून ती पाईप एखादं गटार असेल किंवा पाणी वाहून जाण्याची व्यवस्था असेल तिथंपर्यंत आपल्याला न्यायचं आहे. आता हे शक्य नसेल तर खालची जमीन जी मातीची आहे त्या ठिकाणी एकतर फरशी बसवा किंवा चांगलं कॉन्क्रीट करून घ्या, जेणेकरून जे वरचं पाणी तिथं पडणार आहे ते जमिनीत मुरणार नाही. कारण जर ती जमिनीत मुरलं, जिरपलं तर ते घराच्या आतल्या बाजूला ओल म्हणून येऊ शकतं. त्यामुळे ते आपल्या बिल्डिंगमध्ये त्याचा प्रॉब्लेम येणार. किंवा खाली जे काही फाउंडेशनचं काम केलं आहे, फुटिंग केलं आहे, तिथं जर हे पाणी जास्त गेलं तर तिथं सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि त्यात जर आपण DPC केलं नसेल तर मोठा प्रॉब्लेम तिथं, म्हणजे घरामध्ये ओल येण्याचे प्रॉब्लेम घडतात. आणि ओल आली तर तुम्हाला माहिती आहे त्याचे वाईट परिणाम खूप आहेत. मग असं होऊ नये म्हणून काय करायचं, जिथं आपण स्लॅबपासून खालीपर्यंत पाईप आणल्या त्याच्या तळामध्ये म्हणजे जिथं पाणी सोडणार आहे तिथे एकतर कॉन्क्रीट करून घ्या किंवा साधी आपली कडापा फरशी जरी बसवली तरी चालते, जेणेकरून ते पाणी जमिनीत न मुरता तिथून ते वाहून जाईल. किंवा बिल्डिंगपासून लांब अंतरावर असं एखादा खड्डा काढून ते पाणी सहजपणे तिथं वाहून जाईल अशा पद्धतीने त्याची रचना करा. किंवा जर जवळपास गटार असेल तर काही विषयच नाही, ते पाणी डायरेक्ट गटारीमध्ये जाऊ शकतं. अशा पद्धतीची रचना करा जेणेकरून